दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चेवरून दोन्ही पक्षांमध्ये असणारी मतभिन्नता गेल्या काही दिवसांमध्ये समोर येते. मात्र त्याच वेळी पवार कुटुंबियांमध्ये असणारे नात्याचे बंध मात्र आजही तितकेच घट्ट असल्याचं चित्र दिसतंय. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या बारामतीतल्या सहयोग सोसायटीमध्ये सांत्वनासाठी येणाऱ्यांची रीघ लागली आहे. इथं अजित पवारांच्या कुटुंबियांसोबत स्वतः शरद पवारही सातत्यानं हजर असल्याचं दिसतं. याच सहयोग सोसायटीतला पार्थ पवार आणि शरद पवारांचा एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चर्चेला नवा विषय मिळाला. बघूया याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. आजोबा आणि नातू एकमेकांशी चर्चा करतानाचा हा फोटो सध्या राजकीय वर्तुळात शेअर होतोय. वडिलांच्या अकाली निधनाचं दुःख पचवणारे पार्थ पवार आणि पुतण्याच्या अपघाती निधनानं बसलेला धक्का सावरणारे शरद पवार दोघंही गेले काही दिवस सातत्यानं बारामतीच्या सहयोग सोसायटीत बसून असतात. अजितदादांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दररोज शेकडो लोकांची पावलं या सहयोग सोसायटीकडे वळतात. त्यांना भेटण्यासाठी अजितदादांच्या कुटुंबियांसोबत स्वतः शरद पवारही हजर असतात. याच दरम्यान टिपलेला हा फोटो पार्थ पवारांसोबत चर्चा करत असताना तिथं रोहित पवारही आले आणि त्यानंतर दोन्ही नातवांसोबतचा शरद पवारांचा हा फोटोही समोर आला. अर्थात नात्याच्या पलीकडे जाऊन या फोटोवरून राजकीय चर्चा सुरू झाली. मात्र सध्या तरी पवार कुटुंबियांमध्ये काहीही राजकीय सुरू नसल्याचं रोहित पवारांनी स्पष्ट केलंय. सुनित्रा काकींमध्ये मी अजित काकांना त्या ठिकाणी बघतो, त्यामुळे तिथं त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणं व इतरही जे सर्व मिनिस्ट्रीज होत्या त्या त्यांना मिळलं पाहिजे अशी मनोमन त्या ठिकाणी इच्छा होती. आणि दादांची जी पोझिशन त्या पार्टीमध्ये होती ते म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष दादा होते, ती सुद्धा पोझिशन ही कुठेतरी सुनित्रा काकींनाच मिळाली पाहिजे अशी सुद्धा इच्छा त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे. अजित पवारांच्या अंत्यसंस्कारापूर्वीच विलिनीकरणाची चर्चा कुणी सुरू केली असा सवाल करत सुनील तटकरेंनी शरद पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. पण हा फोटो समोर आल्यावर मात्र तटकरेंनी गैरसमज टाळण्याचा सल्ला दिलाय. या फोटोत काहीही राजकीय नसल्याचं तटकरेंनी निक्षून सांगितलंय. विनाकारण आपण वेगवेगळे संदर्भ लावणं अयोग्य आहे. रोज संध्याकाळी संबंध पवार परिवार ज्या वेळेला सांत्वनासाठी सगळी जनता त्या ठिकाणी असते, राज्याच्या देशाच्या कानाकोपऱ्यात असतात, त्यावेळेला ते संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी असतात. आणि परिवारामध्ये चर्चा होणं याच्यामध्ये गैर वाटायचं काही कारण नाही. ज्या वेळेला दुःखद घटना घडतात, एखादी घरातला वेगळा प्रसंग असतो, त्यावेळेला कुटुंब एकत्रितपणाने बोलत असतं, त्यामुळे त्याच्यात कोणालाही वागवं वाटायचं काही कारण नाही. तर या फोटोला संजय राऊतांनी ठाकरेंच्या एकत्र येण्याशी जोडलाय. राजकारणाच्या मतभेदापलीकडे कुटुंबावर त्या मतभेदाची काळी छाया पडता कामा नये या मताचा महाराष्ट्र आहे. कुटुंब टिकली पाहिजे. आणि पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंब ही महाराष्ट्रातली दोन प्रमुख कुटुंब आहेत. ती फक्त राजकीय कुटुंब नाहीत. त्याने महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलेलं आहे, महाराष्ट्राला मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे. सन्माननीय शरद पवार हे त्या कुटुंबातले अत्यंत ज्येष्ठ असे भीष्म पितामह ज्याला म्हणतात असे ते पुरुष सिंह आहेत. राष्ट्रवादीचे 2 भाग झाल्यानंतरही पवार कुटुंबातले बंध कमी झाले नव्हते. हेच बंध आजही कायम असल्याचं दिसून येत आहे. अर्थात हे बंध भविष्यातील दोन्ही पक्षांची दिशा ठरवण्यासाठी पुरेसे ठरणार का आणि कौटुंबिक कटुता टाळून भविष्यातला राजकीय तोडगा काढण्यात पवार कुटुंबियांना यश येणार का हे लवकरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.